नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 404 ते 410 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय साम्य अवस्थेबद्दल आता आपल्याला सांगतायत. हा समभाव, ही साम्य स्थिती, ही समदृष्टी परमार्थ मार्गातील परमोच्च अवस्था आहे. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. मागे ज्ञानोबाराय म्हणाले की शब्दांच्या साह्याने या साधकाची अंतःकरणाची जी प्रतीती अवस्था आहे, अनुभवाची जी अवस्था आहे, ती शब्दात सांगता येईल का? म्हणून असो ते विशेषे, असं ज्ञानोबाराय म्हणतायत की म्हणून हे त्या साधकाचं विशेष वर्णन करणं असू दे, परंतु हा साधक आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. आपल्या स्वतःच्या ठिकाणी ज्याने आत्मभाव अनुभवला, तो आत्मभाव, तो आत्मानुभवच त्याला चर अचर ह्यांच्या ठिकाणी अखंडित अनुभवायला येतो. सजीव आणि निर्जीव सर्वत्रच त्याला तो अनुभव येतो. सुख दुःखादी वर्मे, का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो. ज्ञानोबाराय या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगतायत. सुख आणि दुःख आणि त्याबरोबरच शुभ आणि अशुभ कर्म, या गोष्टी ज्या आपल्याला जाणवतात, हे केवळ मनाचे धर्म आहेत. ह्या गोष्टींचा अनुभव घेणं, ह्याला माऊलींनी मनोधर्म म्हटलेला आहे. सुख होणं, दुःख होणं हा मनाचा धर्म आहे. मन आपला धर्म पाळतच. कर्म शुभ आहे, अशुभ आहे, हे समजणं, कळणं मनाचा धर्म आहे. परंतु जो मनाच्या पलीकडे गेला, जो चैतन्य स्वरूप झाला, त्याला मनाच्या या धर्मांमुळे कुठल्याही प्रकारे अस्वस्थता, चलबिचलता होत नाही. मनाच्या या धर्मांच्या पलीकडे गेल्यामुळे त्याचं मन चंचल बनत नाही. हे सम विषम भाव आणिकही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती. अहो समभाव अर्थात चांगले भाव, विषम भाव, विपरीत भाव, जे योग्य नाहीत ते भाव, आणिकही विचित्र जे सर्व, आणि अजून वेगवेगळ्या अनेक प्रकारचे जे काही भाव असतील, जे मनात प्रगट होतात. माऊली हो, आपण म्हणजे शेवटी काय? आपलं मनच ना. मनाच्या साह्याने आपण सर्वत्र पसरलेले असतो आणि मनाच्याच ठिकाणी तर आपण राहत असतो. मनाचे जे हे धर्म आहेत, त्या धर्माला अनुसरून मन वेगवेगळे भाव, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो. मग ते अनुभव म्हणजे कसं? तर ते मानी जैसे अवयव आपुले होती. माऊली हो, आपल्या सर्वांना देह एक, पण त्या देहाचे अवयव अनेक आहेत. पण त्या अवयवांच्या रूपानेही आपणच एकपणाने नांदतोय. त्या सर्व अवयवांसकटच आपण ह्या देहाला देह म्हणून बघतोय, त्याचा अनुभव घेतोय. त्याचप्रमाणे सर्व भावांच्या ठिकाणी माझेच वेगवेगळे अवयव आहेत, असं जो मानतो, हे एकैक काय सांगावे. जया त्रैलोक्यची आघवे,
मी ऐसे स्वभावे बोधा आले. भगवंत म्हणतात, अर्जुना, अरे हे देह, देहाचे अवयव असं एक एक करून तुला काय सांगावं, परंतु हे सगळं त्रैलोक्य म्हणजेच मी आहे. जो काही हा पसारा पसरलेला दिसतोय तो सगळा पसारा माझ्या एका देहाच्या अवयवांसारखाच आहे, कारण सर्वत्र मीच एक आहे. हा बोध ज्याला झाला, या बोधावर जो आरूढ झाला, मी ऐसे स्वभावे बोधा आले, अशी ह्या साधकाची अंतःकरणाची स्थिती झालेली असते. त्या साधकाच्या बाबतीत तयाही देह एकू कीर आथी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हांते ऐसीची प्रतीती परब्रह्मची हा. हे फार महत्वाचं मत, महत्वाचा अनुभव साक्षात भगवंतांनी इथे प्रगट केलेला आहे 6व्या अध्यायातल्या 408व्या ओवीमध्ये. भगवंत म्हणतात, हा साधक देहामध्ये आहे, तयाही देह एकू कीर आथी, तोही देहामध्ये आहे. लौकिक दृष्ट्या बघायला गेलं तर त्यालाही सुखदुःख होताना दिसतात. लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती. पण भगवंत म्हणतात, परंतु आम्हाला जो अनुभव आहे, आमची जी प्रतीती आहे ती अशी आहे की देहात असून देहाच्या ठिकाणी सुख दुःख सम विषम असं सगळं अनुभवताना हा साधक दिसला, परी आम्हा ते ऐसीची प्रतीती परब्रह्मची हा. परंतु अंतःकरणाच्या ठिकाणचा त्याचा अनुभव जर पाहिला तर आम्हाला असं वाटतं की हा परब्रह्मच आहे. हे मत भगवंतांनी आपलं सांगितलेलं आहे. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा. हा साधक कुठल्या गोष्टीची उपासना करतोय? साम्य अवस्थेची उपासना करतो. ऐसे साम्यची एक उपासिजेगा. ही सर्वात श्रेष्ठ उपासना भगवंतांनी इथे सांगितलेली आहे आणि ती उपासना म्हणजे साम्य स्थिती. ही साम्य स्थिती म्हणजे काय? तर आपल्यामध्ये विश्व बघायचं, सर्व विश्व आपल्यामध्येच बघायचं, किंवा आपणच सर्व विश्व आहोत, ह्या दृष्टीने ही साम्य अवस्था धारण करायची. मनाला आणि बुद्धीला एकच बोध द्यायचा, म्हणून आपण पा विश्व देखिजे. आपण पा, आपल्यामध्येच विश्व बघायचं आणि आपल्याला आपल्यामध्ये सुख बघायलाच आवडेल, आनंद बघायलाच आवडेल, मग तोच आपल्याला विश्वात सुद्धा बघायला आवडेल आणि आपण विश्व होईजे आणि आपण सुद्धा विश्वच व्हायचं. अशा रीतीने ह्या साम्य अवस्थेची हा साधक उपासना करतो. हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. भगवंत पांडवाला म्हणजे अर्थात अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, ह्या साम्य अवस्थेबद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणी मी तुला सांगितलं. ते ह्यासाठीच कारण ह्या साम्य स्थितीपेक्षा जगामध्ये प्राप्त करण्यासारखं दुसरं काही नाही. माऊली हो, आपल्याला जगामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी एकच गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून आपल्या आराध्य देवतेकडे हट्ट धरावा, आणि ती गोष्ट म्हणजे साम्य स्थिती. ज्यांनी साम्य स्थिती प्राप्त करून घेतली, ज्याला साम्य स्थितीचा अनुभव आला, त्यांनी अख्खं जग जिंकलं. या जगात आल्याचं सार्थक झालं. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.